नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 या वर्षाकरिता चालू घडामोडी प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. स्टँड विथ हर ही जनजागृती मोहीम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, तेलंगणा. तेलंगणा या राज्यामध्ये स्टँड विथ हर ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या शेजारील कोणता देश सध्या दशकातील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना करत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, बांगलादेश. प्रश्न क्रमांक 3, मेरी रसोई योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, पंजाब. पंजाब या राज्याने मेरी रसोई योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 4, केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, व्ही डी सतीसन. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे व्ही डी सतीसन यांची केरळच्या नवीन मुख्यमंत्रीपदी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 5, नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, एस जयशंकर. एस जयशंकर हे नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोठे विकसित केले जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7, भारत सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क किती वाढवले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 15%. भारत सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयात शुल्क किती वाढवले आहे? तर एकूण 15% इतकं वाढवले आहे. प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले लघु आणि मध्यम उद्योग व्यावसायिक सेमीकंडक्टर चिप उत्पादन युनिट कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, राजस्थान या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, मे 2024 मध्ये कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता UCC विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, आसाम. खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 10, वॉटर ॲड इंटरनॅशनलतर्फे जल चॅम्पियन अवॉर्ड्स 2024 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बिसाती भारत. बिसाती भारत यांना हा अवॉर्ड्स देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 11, मे 2024 मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, रवींद्र बोस. रवींद्र बोस यांची मे 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन. प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार कमांडर ग्रँड क्रॉस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, स्वीडन. खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 14, भारताचे AI लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपीय देशात तयार केले जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, पोर्तुगाल. पोर्तुगाल या देशामध्ये भारताचे AI लढाऊ विमान कालभैरव हे तयार केले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 15, हेनली पासपोर्ट इंडेक्स 2024 नुसार भारताचा
जागतिक पासपोर्ट क्रमांक कितवा आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए 75वा. प्रश्न क्रमांक 16. मे 2024 मध्ये दक्षिण आशिया वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी डॉक्टर सहदेव यादव. डॉक्टर सहदेव यादव यांची मे 2024 मध्ये दक्षिण आशिया वेटलिफ्टिंग फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 17. 17 मे 2024 रोजी विक्रमी 32व्यांदा माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले व्यक्ती कोण ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी कामिरीटा शेर्पा. कामिरीटा शेर्पा असं ह्यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पहिले सॅटेलाईट टॅग लावलेले गंगा कासव कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये भारतातील पहिले सॅटेलाईट टॅग लावलेले गंगा कासव हे सोडण्यात आलेले आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या राज्यामध्ये तिसऱ्या अपत्यासाठी 30,000 तर चौथ्या अपत्यासाठी 40,000 रोख रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश राज्यामध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. इराकचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी अली फलीह कादिम अल जैदी. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. AI आधारित हेल्प बोट अभय कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी CBI. CBI या संस्थेद्वारे AI आधारित हेल्प बोट अभय सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 22. भारताचे पहिले खाजगीरित्या उत्पादित लष्करी विमान एअरबस C-295 कोणत्या ठिकाणी तयार केले जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए गुजरात. गुजरात या राज्यामध्ये तयार केले जात आहे. प्रश्न क्रमांक 23. GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी आले अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी मिझोराम. मिझोराम या राज्याने GI प्रमाणित आल्याच्या लागवडीसाठी आले अभियान सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 24. युनायटेड किंगडममध्ये भारताचे उच्च आयुक्त म्हणून अधिकृतपणे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी पेरेया सामिक कुमारन. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे पेरेया सामिक कुमारन असं यांचं नाव आहे. प्रश्न क्रमांक 25. नवीन मतदारसंघ पुनर्रचना प्रस्तावासाठी 2024 मध्ये कोणत्या वर्षाची जनगणना आधार म्हणून घेण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए 2011. 2011ची जनगणना आधार म्हणून घेण्यात आलेली आहे. कोणत्या वर्षाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे असाही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर 2024 आणि 27 या वर्षाची जनगणना ही पूर्णपणे डिजिटल जनगणना आहे. आणि 2024-27 जनगणनेचा ब्रँड ॲम्बेसेडर कोण आहे? तर सुदर्शन पटनायक हा 2024-27 जनगणनेचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. तुम्हाला ब्रँड ॲम्बेसेडर देखील विचारला जाऊ शकतो.